नमस्कार. नवी मुंबई सिटी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त ऐरोली सेक्टर 15 बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे 13 तारखेला रात्री 12 वाजता फटाक्याच्या आतिषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी करण्यात आली. तसेच 14 तारखेला सकाळी 10 वाजता सामाजिक समता बाईक कार रॅलीला नवी मुंबई महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते निळा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांना तसेच पुरुषांना गौतम बुद्धांची मूर्ती व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. संध्याकाळच्या सुमारास दरवर्षीप्रमाणे निघणारी सार्वजनिक जयंती रॅलीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा चौदार तळ्यावरील सुंदर असा देखावा सादर करण्यात आला. सुरुवात सेक्टर 19 मधील आनंदवन बुद्ध विहार, सेक्टर 20 मार्गाने साईनाथवाडी, ऐरोली नाका, सेक्टर 2, सेक्टर 3, सेक्टर 4, 5 व 7, 8, 9, 10 डी मार्ट मार्गे, सेक्टर 15 बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे रॅलीची सांगता करण्यात आली. तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे संविधान व तथागत गौतम बुद्धाची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. हा सर्व कार्यक्रम विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव कमिटी अध्यक्ष संतोष जाधव, सचिव दीपक पहुरकर, खजिनदार बाळासाहेब डोळस, कार्याध्यक्ष गौतम वाघमारे, हिशोब तपासनीस BS गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला. तसेच कमिटीच्या वतीने रबाळे पोलीस स्टेशन, महानगरपालिका, वाहतूक विभाग, MSEB, अग्निशमन दल, ॲडव्होकेट दीपक गायकवाड, अंकुश सोनवणे, नंदा काटे, नगरसेवक राजू कांबळे, शालिनी मधुकर जाधव, विनोद मेंढे, ॲडव्होकेट राजेंद्र वाघमारे, सुजित न्याय निर्गुणे, हिरा नाटकर, रतन रंजवे यांचे विशेष आभार मानण्यात आले. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मिरवणूक समिती ऐरोली नगर या मिरवणूक समितीतर्फे यावर्षी 135व्या जयंतीनिमित्त कालपासून हा जयंतीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे ऐरोली नगरामध्ये आणि खूप चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद संपूर्ण ऐरोली नगरातील रहिवाशांनी, नागरिकांनी, आंबेडकर अनुयायांनी दिलेला आहे. काल रात्री केक कटिंगचा कार्यक्रम झाला इथे आंबेडकर भवन सेक्टर 15 इथे. त्याही कार्यक्रमाला जवळजवळ 500 ते 1000 अनुयायी इथे उपस्थित होते. आज सकाळी या जयंतीनिमित्त संपूर्ण ऐरोली नगरातून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि खूप शिस्तबद्ध पद्धतीने या बाईक रॅलीमध्ये संपूर्ण सहभागी ऐरोलीतील रहिवासी सहभागी झाले होते. आणि त्याच्यानंतर आज दुपारी 4 वाजता सेक्टर 19 आनंदवन बुद्ध विहार या इथून संध्याकाळची मिरवणूक पार पाडणार आहे. या नवी मुंबईतील अभूतपूर्व अशी मोठी मिरवणूक या ऐरोली नगरातून निघते. जवळजवळ 15 ते 20,000 अनुयायी, आंबेडकर अनुयायी या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात आणि शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक निघत असते. आणि याही वर्षी ते आज 14 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजल्यापासून मिरवणूक निघणार आहे. मी सर्वांना आव्हान करेन की ऐरोलीतील सर्व जेवढे रहिवासी आहेत त्या प्रत्येकाने या मिरवणुकीमध्ये मोठ्या उत्स्फूर्त पद्धतीने प्रतिवर्षीप्रमाणे आपण सहभागी व्हावं आणि शिस्ततेने, शांततेने ही मिरवणूक पार पाडावी एवढं आव्हान करतो. आणि ह्या काळपासून ह्या कार्यक्रमाला प्रत्येक वर्षीप्रमाणे पोलीस प्रशासन यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. नवी मुंबई महानगरपालिका या प्रशासनाने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्याबरोबर अग्निशमन दल असून दे, इतर आपले फायर ब्रिगेड असून दे आणि इतर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ह्या मिरवणुकीच्या कार्यक्रमासाठी, कालपासूनच्या कार्यक्रमासाठी 135व्या जयंतीनिमित्त ऐरोलीमध्ये होणाऱ्या सर्व कार्यक्रमासाठी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केले. त्याबद्दल या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मी मनपूर्वक यावर्षीचा अध्यक्ष यांना ते मनपूर्वक आभार मानतो. आणि मी प्रत्येकाला आवाहन करतो, आज दुपारी 4 वाजता होणाऱ्या मिरवणुकीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना जय भीम, जय शिवराय. दरवर्षीप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही खूप मोठ्या प्रमाणे ऐरोली
सारख्या शहरामध्ये, नवी मुंबईमधील हे ऐरोली एक प्रसिद्ध शहर आहे आणि या शहरामध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक सोबत येऊन, प्रत्येक पक्षातील लोक सोबत येऊन हा जयंती उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात. इथलं एक वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक दरवर्षी ही जी मिरवणूक असते त्या मिरवणूकमध्ये प्रत्येक पक्षातील लोक आपला पक्षाचा अजेंडा सोडून एकत्र येतात आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ही खूप मोठ्या प्रमाणात रॅली काढायचं त्यांच्याकडे नियोजन असते. यावर्षी सचिव या नात्याने माझ्याकडे नियोजन होतं. तर सर्वप्रथम सर्वांना जय भीम. गेले 3 ते 4 वर्ष झालं मी राजरत्न ग्रुप सोबत बाईक रॅलीला येतो, पण आज हे पहिलं वर्ष आहे की बाबासाहेबांच्या पुण्याने माझ्याकडे चांगली गाडी आहे आणि एक चांगली साथीदार पण लाभलेले आहे. तर आज पहिलं वर्ष होतं की मी आलोय कपल गोल्स म्हणून बाईक रॅलीमध्ये सहभाग झालोय. तर भाई तुम्ही पण पुढच्या वर्षी या, सहभागी या, तुम्हाला पण प्राईज वगैरे भेटतील. बस एवढंच बोलेल, जास्त काय बोलणार नाही आणि जास्त काय बोलायला जमणार पण नाही. जय भीम.